तर महत्त्वाची बातमी अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लोहगाव विमानतळ परिसरामध्ये साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे। विमानतळ परिसरामध्ये सुरक्षेला धोका ठरणारे अनधिकृत बांधकाम, झाडं, स्क्रॅपचे ढिगारे आणि कचरा हटवण्याचं काम प्रशासनानं हाती घेतले। लोहगाव विमानतळाजवळ असलेल्या काही घरांच्या छतावरती लोखंडी शेड, पाण्याच्या टाक्या, डिश अँटेना, मोठ्या झाडांच्या फांद्या, त्यामुळे विमानांच्या उड्डाण आणि उतरण्याच्या भागामध्ये अडथळा निर्माण होतो। हीच बाब निदर्शनास आल्यानंतर परिसरातील स्क्रॅप यार्डमुळे पक्ष्यांचं प्रमाण वाढण्याचीही शक्यता असल्यानं डीजीसीए आणि एआयच्या सूचनेनुसार ही आता कारवाई करण्यात येते। त्यामुळे अनधिकृत बांधकामं जी आहेत ती सुद्धा पाडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। तर तिथे असणाऱ्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींवरच्या टाक्या, वेगवेगळे अँटिने यांची देखील पाडणीचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। सध्या ही दृश्य आपण बघतोय, पुण्यातल्या लोहगाव विमानतळ परिसरामध्ये साफसफाईचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा मोकळा परिसर, अर्थातच विमानतळाच्या आसपासच्या परिसरामध्ये काही भाग हा ठराविक क्षेत्र जो असतो तो पूर्णपणे रिकामा राहावा याची सोय केली जात असते। लोहगावात मात्र काही ठिकाणी अनधिकृत पद्धतीनं ही बांधकामं सुरू होती, त्यांच्यावरती अशा पद्धतीनं जोरदार कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार यांच्याकडनं। अविनाश, मोठ्या प्रमाणात कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते, कुठे कुठे कारवाई झालेली आहे आणि अजून किती कारवाई बाकी आहे? प्रज्ञा, आपण पाहतो की अहमदाबादची दुर्घटना घडल्यानंतर इथे आता पुणे विमानतळाच्या आसपास जे अनधिकृत बांधकाम आहे किंवा ज्याचा अडथळा निर्माण होतोय अशी बांधकामं ही तोडण्याची कारवाई कालपासून सुरू करण्यात आलेली आहे। आज देखील ही कारवाई सुरूच आहे। जी अनधिकृत बांधकाम आहे त्यासोबतच जे वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी जी काही कामं आहेत त्याच्यावर देखील कारवाई केली जाते। एकूणच आपण दृश्यामध्ये पाहिलं तर जी ही बांधकाम आहे ती मुळात झाली कशी हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे। आता कारवाई होताना ही जर अनधिकृत म्हणून सापडत असतील तर त्याच्या बाबतीत ज्यांनी परवानगी दिल्या किंवा ही बांधकामं झाली कशी त्यावर देखील कारवाई होणार का हा खरा तर प्रश्न आहे। मात्र पुणे विमानतळ जे आहे ते खरं तर लष्करी विमानतळ आहे, मात्र इथे नागरी विमानतळ हे करण्यात आलेलं आहे आणि एकूणच इथे संवेदनशील असा सगळा भाग आहे। अशा वेळी अशा पद्धतीने ही होणारी अनधिकृत बांधकामं चिंतेची बाब आहे। यावर आता कारवाई तर सुरू केलेली आहे। मुळात प्राधिकरण विभाग म्हणजे विमानतळ प्राधिकरण विभाग आणि पुणे महानगरपालिका अशी संयुक्त कारवाई केली जाते। आसपासचा जो विमाननगर परिसर आहे, धानोरी परिसर आहे, या परिसरात ही जी काही बांधकाम आहे त्याच्यावर आता कारवाई केली जाते। मुळातच अशी दुर्घटना घडण्या अगोदरच ही कारवाई करणं गरजेचं आहे। विशेषतः आता हे पुण्याचं जे विमानतळ आहे त्या मध्ये ज्या काही अडचणी निर्माण होतात त्यामुळे पुरंदर विमानतळ हे आता एक ऑप्शन म्हणून पाहिलं जात आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अविनाश।